आणि राज्यभरातल्या तब्बल 7 कोटी लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे। राज्यभरातील रेशन दुकानातून होणारं धान्य वाटप सध्या ठप्प झालंय आणि पुढचे 2 दिवस रेशनिंग दुकानावरती धान्य वाटप होणार नाहीये। लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्याने धान्य वाटप होणार नसल्याची माहिती आहे। राज्यभरातील लाभार्थ्यांची माहिती सध्या साठवली जाते, सेव्ह केली जाते। त्या क्लाउडची मुदत संपल्याने सर्व डेटा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आणखी 2 दिवसांनी रेशनिंग वाटप सुरळीत होईल। राज्यामध्ये अंदाजे 7 कोटी लाभार्थी असून या महिन्यातील आतापर्यंत 5% रेशन वाटप करण्यात आले। दरम्यान या ई-पॉसच्या समस्येमुळे रेशन धान्याचा काळा बाजार वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात येते। लाखो गरजूंना ज्या ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य मिळतं, ती ई-पॉस मशीन नेमकी काय आहे, कशी काम करते आणि तिचं महत्त्व काय, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। ऑनलाईन पद्धतीचा वापर करून धान्य वाटप केलं जातं। 2017 पासून राज्यातील सर्व शिधा वाटप केंद्रांना ई-पॉस मशीन देण्यात आले। मशीनमध्ये 4G कार्ड आहे। मशीनमध्ये ग्राहक क्रमांक म्हणजे RC नंबर टाकला जातो। ग्राहकाचा अंगठा घेतल्यानंतर कार्ड धारकाचा धान्य कोटा येतो। प्रक्रियेनंतर मशीन तात्काळ बिल दाखवते। लाभार्थ्याला किती धान्य वितरित झालं याची ऑनलाईन नोंद होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।